निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाची ऍक्टिव्ह मोडवर कार्यप्रणाली सुरू असून आदर्श आचारसंहिता दरम्यान अत्यंत सूक्ष्म घटनांवर पोलिसांची करडी नजर आहे। आचारसंहितेचा भंग केल्यास तुमच्यावर होऊ शकते कारवाई। सध्या जमावबंदीचा आदेश लागू असताना आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही याची माहिती आपल्याला या बातमीतून मिळणार आहे। येत्या 2 डिसेंबर रोजी नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी मतदान करण्याची प्रक्रिया पार पडणार असून होऊ घातलेल्या या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन नागरिकांनी आपला हक्क बजावून मतदानाचा टक्का वाढविण्याचे आवाहन अहमदपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांनी केले। पत्रकारांशी संवाद साधताना सविस्तर अशी माहिती त्यांनी दिली आहे, बघूयात। नमस्कार, मी अरविंद रायबोले, उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर। येत्या 2 डिसेंबरला अहमदपूर नगर परिषदेचं मतदान होणार आहे। या मतदानामध्ये 1 नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि 25 नगरसेवक असणार आहेत। या इलेक्शनच्या अनुषंगाने मी नागरिकांना काही आवाहन करू इच्छितो। इलेक्शनमध्ये आचारसंहिता पालन होईल याच्याकडे पोलीस सतर्कपणे लक्ष ठेवून आहेत। पोलीस दलांची अवैध धंदे असतील किंवा इतर प्रतिबंधात्मक कारवाई असेल याच्यावरती ॲक्टिव्ह मोडवर येऊन काम करण्याची पद्धत सुरू आहे। पोलीस दलासोबतच निवडणुकीची जी यंत्रणा आहे तीही सतर्कपणे काम करत आहे। अहमदपूर शहरामध्ये 3 स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम्स SST पथक स्थापन करून नाकाबंदी करण्यात येत आहे। त्याच्यासोबत 4 फ्लाइंग स्क्वॉड तयार करण्यात आलेले आहेत। आचारसंहिता भंगाच्या अनुषंगाने कुठलेही प्रसंग असेल तर हे फ्लाइंग स्क्वॉड त्या ठिकाणी अटेंड करून निवडणूक आचारसंहिता भंगाची प्रकरणाची खात्री करतील। त्यासोबत अवैध शस्त्रे आणि दारू विक्री याच्याबद्दल पोलिसांनी मोहीम हाती घेतलेली आहे। पाहिजे फरारी आरोपी आणि नॉन बेलेबल वॉरंट अंमलबजावणी करण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतलेली आहे। इलेक्शनच्या अनुषंगाने अहमदपूर शहरामध्ये अहमदपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 141 प्रतिबंधात्मक कारवाया आतापर्यंत करण्यात आलेल्या आहेत। तसेच इतर असामाजिक तत्व जे आहेत, जे निवडणुकीच्या काळामध्ये गैरप्रकार करून मतदारांना धाकदपटशा किंवा गैरवाजवी प्रभाव पाडून इन्फ्लुएन्स करू शकतात, अशांवरती सुद्धा कारवाई करण्याचं चालू आहे। या इलेक्शनच्या प्रोसिजरमध्ये अहमदपूर शहरामध्ये CCTV कॅमेरे आणि ड्रोनचा वापर करून इलेक्शनमधल्या गैरप्रकारांवरती लक्ष ठेवण्यात येणार आहे पोलिसांकडनं। निवडणूक प्रचारादरम्यान आणि मतदान मोजणी होईपर्यंत आचारसंहितेमध्ये उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी काय करावं काय करू नये याच्यासाठी मी थोडक्यामध्ये सांगतो। एक म्हणजे परमिशन कुठलीही घेतल्याशिवाय कार्यक्रम, रॅली, मीटिंग्स घेऊ नये, लाऊडस्पीकरचा वापर करू नये। परमिशन घेण्यासाठी तहसीलदार कार्यालयामध्ये 1 खिडकी योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे। खाजगी जागेचा वापर करताना त्या जागेच्या मालकाची परमिशन घेण्यात यावी। जी रॅलीसाठी वाहनं वापरली जातात त्याची नोंदणी करण्यात यावी। प्रतिस्पर्ध्यावरती वैयक्तिक टीका कोणीही करू नये। हिशोब ठेवण्यात यावेत। उमेदवार आणि बूथ एजंट आणि पोलिंग एजंट यांनी आपली ओळखपत्र सोबत बाळगावीत। वेळेचं पालन करून प्रचार करावा। रात्री 10 नंतर कुठलाही लाऊडस्पीकर आणि ध्वनी मर्यादेचं उल्लंघन करणारे कुठलीही यंत्र वापरता येणार नाहीत। आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावं। सोशल मीडियावरती सुद्धा पोलिसांचं लक्ष आहे। यामध्ये कोणीही सोशल मीडियाचा गैरवापर करून जातीय द्वेष पसरवणे, धार्मिक द्वेष पसरवणे आणि त्याचा वापर निवडणुकांमध्ये मतं मागण्यासाठी करणे असं होत असेल तर आचारसंहिता भंगाचे गुन्हे त्यांच्यावरती दाखल करण्यात येतील। काय करू नये याच्याबद्दल सांगताना धार्मिक स्थळांचा वापर प्रचारासाठी करू नये। वैयक्तिक टीका टिप्पणी कोणावरती करू नये। जातीय धार्मिक तेढ निर्माण होईल, भाषेच्या आधारावर, वंशाच्या आधारावर 2 समुदायामध्ये तेढ निर्माण होईल असे प्रकारचे वक्तव्य करू नये। मतदारांना प्रलोभन दाखवू नये, कुठल्या भेटवस्तू देऊ नये किंवा मतदारांना मतदान करण्यापासून परावृत्त करण्यासाठी धाक दाखवू नये। तो अतिशय गंभीर गुन्हा मानला जाईल आचारसंहितेचा आणि त्यांच्यावर 0 टॉलरन्स ठेवून गुन्हे दाखल करण्यात येईल आणि प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल। मालमत्तेचं विद्रुपीकरण करण्यात आले
सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेच्या विद्रुपीकरणासाठी त्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येईल. मतदाराची वाहतूक मतदान केंद्रापर्यंत उमेदवारांनी करू नये, आचारसंहितेचं भंग मानलं जाईल. 100 मीटरची मर्यादा जी आहे इलेक्शन बूथची, ती मतदानाच्या दिवशी त्याचं पालन करावं. आपल्या सभा करताना, आपल्या रॅली करताना, प्रचार करताना इतरांच्या सभेला, कार्यक्रमाला अडथळा आणणे हा गुन्हा समजला जातो आणि त्याच्यामध्ये सुद्धा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येईल. निवडणुकीमध्ये लहान मुलांचा वापर प्रचारासाठी करू नये आणि प्राण्यांचा वापर प्रचारासाठी करू नये, तो गुन्हा दाखल होईल त्याच्यावरती. हे करत असताना उमेदवारांवरती वैयक्तिक टीका टिप्पणी करू नये, वैयक्तिक खाजगी आयुष्याबद्दल, हे पण आम्ही आवाहन करतो. या संदर्भात आचारसंहिता भंगाचे कुठलंही प्रकरण असेल तर त्याकरिता निवडणूक निर्णय अधिकारी तसेच स्थानिक पोलीस स्टेशन, उपविभागीय पोलीस अधिकारी यांना कॉल करावं. कधीही आम्हाला कॉल किंवा मेसेज करावे. आपले नाव काही जणांना उघड होऊ नये असं वाटत असेल तर तसा मेसेज आम्हाला करावा. आम्ही आपलं नाव उघड न करता संबंधितावर कारवाई करू. इलेक्शनसाठी, मतदानसाठी सर्वांना शुभेच्छा. आणि मी आवाहन करतो की मतदार हा लोकशाहीतील राजा आहे. जास्तीत जास्त संख्येनं घराबाहेर पडून आपण मतदान करावं आणि मतदानाची टक्केवारी वाढवावी आणि संविधानानं दिलेला आपल्याला जो हक्क आहे तो बजावावा. धन्यवाद, शुभेच्छा. आवाज बहुजनांचा.